बंधुभाव आणि आपुलकीचा उत्सव रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा. बंधुत्वाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून ओळखला जाणारा रक्षाबंधन सण शनिवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या रक्षणाची ग्वाही घेतली, तर भावाने आपल्या बहिणीच्या सर्व परिस्थितीत रक्षणाची व काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली. पुरातन काळापासून चालत आलेल्या या परंपरेला पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहेत. पौराणिक कथेनुसार इंद्राची राणी शचीने आपल्या मनगटावर पवित्र धागा बांधला होता, ज्याच्या सामर्थ्याने इंद्राने वज्रासुराचा पराभव केला. तर ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने मुघल बादशाह हुमायूनला राखी पाठवून आपल्या राज्याच्या रक्षणासाठी विनंती केली होती. हुमायूननेही या त्याचा मान राखत तिचे संरक्षण केले. राखी पौर्णिमेला रक्षाबंधन असेही संबोधले जाते. राखी बांधण्याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या रक्षणाची व काळजी घेण्याची प्रतिज्ञा करणे. वडिलांच्या पश्चात भाऊ आपल्या बहिणीच्या सर्व गरजांची व सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडतो, तर आईच्या पश्चात बहीण भावाला निरपेक्ष प्रेम व काळजी देते. त्यामुळे हा सण केवळ नात्याचा नव्हे तर जबाबदारी व कर्तव्याचा स्मरणदिन मानला जातो. ज्यांना सख्खा भाऊ किंवा बहीण नाही, ते मावस, चुलत किंवा दत्तक भावंडांमध्ये राखी बांधून हे नाते दृढ करतात. सामाजिक ऐक्य, प्रेम, आपुलकी आणि परस्पर विश्वास वाढवणारा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.